आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मी नाराज नाही, कालच्या बैठकीला मी उपस्थित होतो। मुख्यमंत्री फडणवीसांच्या मी भक्कमपणे पाठीशी, नाराजीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस साहब नाराज चल रहे हैं, ऐसा बताया जा रहा है। और दूसरा सवाल ये, आपको किसने बताया है? बीएमसी चुनाव में भारतीय जनता पार्टी अपना मेयर बनाने की कोशिश कर रही है। अरे भाई, अभी बीएमसी चुनाव भी नहीं लगे, उसकी घोषणा भी नहीं हुई, तो मेयर कहाँ से होता है? आपको क्या खबर किसने दिया है? क्या मैं उनसे नाराज होकर के? अभी हम लोग परसों कैबिनेट में बैठे थे, कई विषय पर चर्चा हुई, कई निर्णय लिए, काही निर्णय चांगले आम्ही घेतलेत। अजित पवारांचा 4 दिवसांपूर्वी फोन आला होता। उशिरा फोन केला म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। आपण बसून बोलू असं ते म्हणाले। छगन भुजबळ यांची माहिती। 4 दिवसापूर्वी जे आहे अजितदादांचा चोख फोन आला होता। तुम्ही फार उशिरा फोन करतो, दिलगिरी आहे म्हणून, तर मग बसून बोलूया वगैरे। म्हटलं ठीक आहे ना। सरकारला बहुमताचं डिप्रेशन आलंय, यातून ते बाहेरच पडत नाहीत। संजय राऊतांची सरकारवर टीका। कामाख्या देवीला जाऊन अघोरी विद्या केली की नाही यावर बोला, संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल। छाप्यामध्ये काहीही सापडणार नाही, आयकरच्या छाप्यादरम्यान रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांचं प्रत्युत्तर। आयकर खात्यानं माहिती घेऊनच संजय राजे निंबाळकरांवर छापा टाकला असेल, मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। काही सापडू शकत नाही, म्हणजे इट्स अ रॉंग नंबर। डझंट रिअली डझंट मेक सेन्स, काही सापडण्यासारखं नाही। लाडक्या बहिणींकडे 4 चाकी आढळल्यास नाव बाद होणार। पुण्यामध्ये सोमवारपासून तपासणी। आतापर्यंत सुमारे 75,000 बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी असल्याचं समोर। लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये टप्प्याटप्प्यानं कपात करण्याचे सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू। लाडक्या बहिणींच्या मतांचा निवडणुकीमध्ये फक्त वापर केला गेला, रोहित पवार यांचा ट्विट करत निशाणा। लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करणं ही फसवणूक, बहिणींनी रस्त्यावर उतरण्याची गरज। बच्चू कडूंचं आवाहन, तर सरकारनं सत्तेमध्ये येण्यासाठी अर्जांची चाचपणी न करता पैसे देऊन मतं घेतल्याचा कडू यांचा आरोप। लाडक्या बहिणीसाठी नोटीस सत्तेत यासाठी होती, आणि मग सत्तेत येण्यासाठी त्यांनी 1 ते 2 महिन्यात 1 करोड लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी, त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर करून दिले। नाशिक पालकमंत्री पदाच्या वादामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली। निधीच्या नियोजनासह विकास कामांना फटका बसण्याची शक्यता। इतर जिल्ह्यांच्या डीपीडीसी बैठका संपन्न।